नमस्कार मंडळी. ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 23 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतो की सुमन आलेली असते आता सुमित्रांच्या घरी. आता तिथे रविराज जे आहे तर ते म्हणत असतात की नागराज, तू जरी सुमनला किडनॅप केलं नाही आहेस, तू हे जरी माहीत असेल तरी तुझ्या आधीच्या चुका मला माफ करता येत नाहीत. तर लगेच नागराज म्हणतो त्यासाठी मी सुमनच्या पाया पडायला सुद्धा तयार आहे. आता ओव्हर ॲक्टिंगच करतो आणि म्हणतो की अगदी मी तिच्या पायावरती डोकं आपटून माफी मागायला तयार आहे आणि हात जोडतो आणि म्हणतो सुमन मला माफ कर, सुमन मला माफ कर ग, असा आता ओव्हर ड्रामा करायला सुरुवात करतो नागराज. आता हे घरात सगळ्यांना कोणालाच आवडत नसतो आणि आता नागराज म्हणतो की घरात मी आज तुला सगळ्यांच्या समोर वचन देतो सुमन, यापुढे मी तुझ्यावरती कधीसुद्धा हात उचलणार नाही, असं आता नागराज म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो की पण तूही मला वचन दे की तू मला आता कधीही अशी सोडून जाणार नाहीस म्हणून. आणि आता सुमनला नागराजच्या या बोलण्याचा त्रास व्हायला लागलेला असतो, कारण त्याला ना हे डोंगीपणा आवडत नसतो. नागराज पुढे म्हणत असतो की सुमन मी नाही सहन करू शकत हे सगळं, असं मी एकटा पडतो गो सुमन, असं आता नागराज म्हणायला लागतो. आणि सगळ्यांचे हावभाव आणि एक्सप्रेशन दाखवलेत घरामध्ये. आता नागराज हे करून जोरजोरात रडायला सुरुवात करतो आणि रडत रडतच म्हणतो की या दोघांना काही न सांगण्याचा जसा शहाणपणा केलास ना तशी शहाण्यासारखी वाघ, असं म्हणून हळू आवाजामध्ये सुमनच्या जवळ जो नागराजाचा म्हणतो. आता सुमन हे सगळं ऐकते ना, आणि सुमन हे ना ऐकलं नंतर तिला खूप त्रास व्हायला लागतो. नागराज आता मोठ्या आवाजात म्हणतो की सुमन माझी ना खूप मोठी चूक झाली आणि तिची खरंच खूप मोठी चूकसुद्धा मला शिक्षासुद्धा मला मिळाली. आता माझी साथ ना कधीच सोडायची नाही हा सुमन, प्लीज कधीच साथ माझी सोडू नको. आणि आता सायलीच्या लक्षात येते की सुमनला त्रास होतोय म्हणून लगेच सायली अर्जुनला खुणवते आणि अर्जुन नागराजला तिथून उठवतो आणि म्हणतो की नागराज का काही म्हणून आता नागराजला अर्जुन साईडला घेतो. आणि आपण आता पाहतो की सुमनला या सगळ्या परिस्थितीचा एक तर त्रास झालेला असतो. बिचारी कुठल्या परिस्थितीतून आलेली असते आणि तिच्यासोबत हे सगळं काय घडत असतं. अर्जुन आता नागराजला साईडला घेतो आणि म्हणतो की काका रिलॅक्स. आणि आता पुढे म्हणतो की काका आता हे स्पष्टच आहे की सुमन काकूच्या किडनॅपिंगमध्ये तुझा हात नाही आहे म्हणून. लगेच नागराज म्हणतो नाही म्हणून मान हलवतो. आणि आता आपण पाहतोय की अर्जुन आज हुकमी एकाच बाहेर काढलाय. अर्जुन म्हणतो की काका मला एक गोष्ट कळत नाही की तुझ्या फोनमध्ये एक व्हिडिओ आला होता रे. आता नागराजला कळतच नाही व्हिडिओ, कसला व्हिडिओ, असं नागराज म्हणतो. अर्जुन म्हणतो दाखवतो तुला 1 मिनिट म्हणून. आणि आता व्हिडिओ दाखवतो तर तो व्हिडिओ असतो सुमनला हातपाय बांधून रघुने जो व्हिडिओ काढून नागराजला पाठवलेला असतो ना प्रियाच्या सांगण्यावरून, तर तो व्हिडिओ असतो. आता प्रिया तर एवढी घाबरते बापरे की हा व्हिडिओ इथे कसा काय आला आणि अर्जुनला कसा काय माहिती म्हणून. आता अर्जुन नागराजला तो व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो की मला एक गोष्ट लक्षात नाही येते की हा व्हिडिओ तुझ्या फोनमध्ये कसा काय, असा अर्जुन प्रश्न विचारतो. प्रिया तर इतकी घाबरलेली दाखवली बापरे. आज प्रियाचे ना चेहऱ्याचे एक्सप्रेशन अगदी बघण्यासारखे होते. सायली म्हणते सांगा ना काका. आता अर्जुन म्हणतो काका सांगणार आहे कसा आला तुझ्याकडे हा व्हिडिओ. आता रविराजसुद्धा म्हणतात की नागराज हा व्हिडिओ तुझ्याकडे कसा आला म्हणून. लगेच नागराज बघा म्हणतो की काय हे कुठला व्हिडिओ, अरे मी पहिल्यांदा बघतोय हा व्हिडिओ, मला काही माहीत नाही याबद्दल आणि कुठून मिळाला तुला. तर सायली म्हणते काव्याने जेव्हा तुमच्या मोबाईलमधून सखीचे फोटो पाठवले ना तेव्हा त्याच फोटोंबरोबर आलाय हा व्हिडिओ तुमच्याच फोनमधून. आता असं सायलीने सांगितल्यानंतर नागराज तर घाबरतो ना. आता हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेला हे कसं शक्य आहे सायली, असा लगेच म्हणतो. आणि म्हणतो की हा व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये नव्हताच मुळे मी आत्ता पहिल्यांदाच बघतोय का हा व्हिडिओ, असं नागराज सांगायला लागतो. आणि पुढे म्हणतो की सुमनची अशी अवस्था जर का मी बघितली असती ना तर माझं डोकं बधीर झालं असतं, मी वेडा झालो असतो ग, हे सगळं शक्यच नाही, असं नागराज म्हणायला लागतो. आता सगळे घरातल्या आश्चर्याने बघत असतात. आता नागराज म्हणतो हे सगळं मी पहिल्यांदा बघते, तुम्हाला माझं खोटं वाटतंय का, हे बघा. आणि म्हणतो की स्वतःचा मोबाईल बाहेर काढून देतो आणि म्हणतो हे बघ माझा मोबाईल बघ आणि चेक कर. अर्जुनला दाखवतं. अर्जुनसुद्धा नागराजचा मोबाईल बघतो पण त्यात व्हिडिओच नसतो. नागराज म्हणतो बघ आहे का, नाही आहे याच्यात, मी तुला तेच सांगतोय ना. अर्जुन म्हणतो नाही आहे मोबाईल म्हणून, नाही आहे व्हिडिओ म्हणून. आता हे फक्त प्रियाला माहिती असतं. प्रिया म्हणते नागोबाने एक हुशारीचं काम केलं की स्वतःच्या मोबाईलमधून तो व्हिडिओ डिलीट करून टाकला ते, असं प्रिया मनाशीच म्हणत असते. सायली म्हणते जाऊ द्या काका मग माहिती नाही हा व्हिडिओ कसा आला ते. नागराज म्हणतो जाऊ द्या कसं, जाऊ द्या कसं, अगं ज्याने कुणी माझ्या सुमनला त्रास दिलाय, किडनॅप केलाय, त्याला शिक्षा तर व्हायलाच पाहिजे ना, मी सोडणार नाही त्याला, असं आता नागराज म्हणायला लागतो. आणि आपण बघतोय की नागराज आणखी म्हणतो की मला माहितीच होतं की हे सगळं महिपतनी केले मला, म्हणूनच मी महिपतला विचारायला पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो अर्जुन. आणि अर्जुन पुढे हात जोडून म्हणतो की अर्जुन माझी एक विनंती आहे, प्लीज एकदा फक्त माझी महिपशी भेट घडवून दे रे. नाही या हाताने त्याचा
गळा आवळून मारून टाकलं ना तर बोल मग. अर्जुन म्हणतो काका रिलॅक्स हां. आणि पुढे नागराज म्हणतो की माझ्या सुमनसाठी एकदा काय मी 10 फासावरती जायला तयार आहे, मी मारून टाकणार आहे त्या महिपतला. असं आता ओव्हर ॲक्टिंग नागराज करायला लागतं हां. की जेव्हा अर्जुन सायलीला सगळी सत्य परिस्थिती माहिती आहे तर आता अर्जुन फक्त म्हणतो की रिलॅक्स काका रिलॅक्स. आता पूर्णाजी सुद्धा म्हणतात नागराज महिपतला कायद्याने जी शिक्षा मिळायची होती ना तर ती मिळेलच, पण आता तुला ही शेवटची संधी आहे नागराज, लक्षात ठेव. असं आता पूर्णाजीनं चांगलंच बजावलंय. आता पूर्णाजी म्हणतात सुमन एका महादिव्यातून पार पडली, आता तिला आणखीन त्रास द्यायचा नाही. आता लगेच असं नागराज म्हणतो पूर्णाई तुमची शपथ घेऊन सांगतो मी यापुढे मी सुमनला कोणत्याही प्रकारचा कधीही त्रास देणार नाही, असं नागराज म्हणायला लागतो. आणि आपण बघतो की सगळ्यांच्या चेहऱ्यावरून असं वाटतं की कोणालाही हे सगळं त्याचं काही खरं वाटत नसतं. आता अचानकच आपण पाहतो की सुमनला या सगळ्या परिस्थितीचा नागराजच्या खोटेपणाचा त्रास व्हायला लागलेला असतो. तिला चक्कर यायला लागली असती. नागराज लगेच जाण्याचा प्रयत्न करतो. अर्जुन त्याला मागे खेचतो, नको काका तू जाऊ नकोस म्हणून. आता प्रतिमा त्या कल्पनाताई हे तिला पाणी वगैरे देतात आणि सावकाश शांत हो, तुला काय होतंय, बरं वाटते का, हे सगळं विचारत असतात. कारण सुमन थोडीशी तर हायपर झालेली दाखवली आहे. प्रिया लगेच म्हणते सुमन काकू तुला बरं वाटत नाही आहे का, मी अश्विनला फोन करू का, असं म्हणत असते. आणि इकडे सुमनला जे आहे तर ती डोक्याला हात लावून बसलेली असते, कारण तिला त्रास होत असतो या सगळ्या आठवणींचा, नागराजच्या खोटेपणाचा. आता प्रतिमा त्या तिच्याजवळ असतात, तिच्या पाठीवरून हात फिरवतात आणि विचारतात सुमन अगं बरं वाटतंय का गं तुला. त्या खूप मायेने तिला विचारत असतात. एक साईडला कल्पनाताई असतात, एक साईडला प्रतिमा आत्या असतात. आता प्रतिमा आत्या सुमनला अगदी जवळ घेतात, तेव्हा कुठे सुमन शांत होते. आता सायली म्हणते खूप दगदग झाली ना सुमन काकू तुम्हाला, म्हणून तुम्हाला असं होते, तुम्ही गेस्ट रूममध्ये आराम करता का, असं म्हणल्यानंतर प्रतापराव म्हणतात त्यापेक्षा मी काय म्हणतो तुम्ही सगळे इथेच का राहत नाही आजच्या दिवस. अहो त्या सुमनची अवस्था तर बघा ना, आणि बिचारी घरापर्यंत तरी जाईल एवढी सुद्धा त्राण नाही आहे तिच्या अंगामध्ये, असं आता प्रतापराव म्हणत असतात. कारण आता तेही बरोबरच असतं, कारण सुमनची अवस्था तशी झालेली असते. प्रतिमा त्या म्हणतात सुमनला राहू देच इथं, पण आम्ही दोघं घरी जातो, कारण मला देवापुढे दिवासुद्धा लावायचा आहे ना म्हणून. आता असं म्हटल्यानंतर मग सगळेजण हो म्हणतात. तर नागराज म्हणतो की मी काय म्हणतो आता आपल्या घरी जाऊयात ना, इथं कशाला उगीचच ना. आता असं म्हटल्यानंतर सायली म्हणते नागराज काका हे पण त्यांचंच घर आहे, आणि कसं आहे ना की त्यांना जरा बरं वाटलं ना की त्या मैपतनं त्यांना कसं आणि किती छळलं हे विचारायला जावं ना. आता हे ऐकल्यावर तर नागराजाने प्रिया चांगलेच घाबरतात. त्यांना वाटतं अजून पुढे सुमन काही बोलती का काय म्हणून. आणि आपण बघतो की प्रतिमा त्या म्हणतात की सुमन मी तुला गेस्ट रूममध्ये घेऊन जाते हां, आणि मगच आम्ही निघू, चालेल ना गं. तर सुमन काहीच बोलत नाही, बिचारी खूप घाबरलेली असते. आता एका साईडला ही जी विमल आहे ती विमल आणि प्रतिमा त्या दोघीजणी मिळून तिला स्टोर रूममध्ये घेऊन जातात. आणि स्टोर रूममध्ये जाताना ती एकदा नागराजकडे बघते, पण तिला त्याच्याकडे खरं तर बघण्याची सुद्धा इच्छा नसते, पण बिचारी खूप घाबरलेली असते. आता सुमनला स्टोर रूममध्ये घेऊन जाण्यात येतं. आणि आता सुमन गेल्यानंतर पूर्णाजी म्हणतात चला सुमन एकदाची सापडली बाबा, आज संक्रांतीचा दिवस गोड झाला म्हणून, असं पूर्णाजी म्हणत असतात. पण नागराच्या चेहऱ्यावरचे हावभाव काही कमी झालेले नसतात. मग सायली म्हणते मग आता तोंड गोड करूयात का, म्हणून सायली तिथल्या सगळ्यांना तिळगुळ देते. आता सगळ्यांना देत कल्पनाताई, पूर्णाजी, अस्मिता, प्रिया, अर्जुन आणि शेवटी नागराजला सुद्धा तिळगुळ देतात. आता नागराजला तिळगुळ दिल्यानंतर सायली नागराजला तिळगुळ देते आणि अर्जुन म्हणतो नागराज काका तिळगुळ घे आणि गोड बोल हं. आता नागराज काका थोडा इथे चापसलेला दाखवलेला आहे. आणि आपण आता दुसरा सीन बघतोय. दुसरा सीन म्हणजे साक्षीचा. साक्षी घरामध्ये एकटीच असते आणि तिच्या हातामध्ये मोबाईल असतो. आता तो मोबाईल पाहत असते आणि आता एकाएकीच ती मोबाईल बंद करते आणि म्हणत असते की अण्णांना पोलिसांनी अटक केली आणि कुणीतरी अशी व्यक्ती आहे ज्यांनी मला जाळण्याचा प्रयत्न केला आहे. आणि पुढे म्हणते की कोण असेल ही व्यक्ती, कारण ती खूप विचार करते पण तिच्या लक्षातच येत नाही की ही व्यक्ती कोण असेल म्हणून. आणि पुढे म्हणते की पण ही व्यक्ती जी कोणी असेल ना तर तिला हे बरोबर माहिती की मी साक्षी शिकरे आहे म्हणून. आणि नंतर म्हणते की ती व्यक्ती माझं खून तर नाही ना करणार, म्हणून आता साक्षी हायपर व्हायला लागते आणि म्हणते की काय करू आता, मी कुठे जाऊ, मी आता अण्णा पण नाही येत माझे, अण्णा जेलमध्ये आहेत, मला काहीच कळत नाही आहे, मी कसं वागू, मी काय करू, असं म्हणून आता तो फोन घेते हातामध्ये पुन्हा एकदा. आणि आता ते फोन तर स्विच ऑफच करून
टाकते. आता फोन स्विच ऑफ करून तिथेच टेबलवरती ठेवते ती फोन आणि बिचारी खूपच घाबरलेली असते, कारण अचानक तिथे कोणीतरी येतं. आणि आपण आता पाहतोय पुन्हा सीन सुभेदारांच्या घरातला. आता सुभेदारांच्या घरामध्ये रात्र झालेली असते आणि आता सायली म्हणत असते की आपल्याला नागराज काका काय वाटले होते आणि काय निघाले ना. एवढी वर्ष झाली रविराज काकांनी आणि बाकी सगळ्यांनी पण त्याच्यावरती विश्वास कसा काय ठेवला काय माहिती. अर्जुन म्हणतो आपण फसलोच ना, आणि मी तर नागराज काकाला अगदी लहानपणापासून ओळखतोय ग सायली, तरीसुद्धा मला हे कळालं नाही कधीच की तू किती नीच आहे म्हणून. आता त्यावरती सायली म्हणते निदान तो आता सुमन काकूंना काही करणार तर नाही त्याचा सुमन काकूवर आपण त्याच्यावर संशय घेणार नाही याची खात्री त्याला पटली, आणि आपण मैपतवर हे सगळं ढकललं ना तर याचा आपल्याला खूपच उपयोग होणार आहे. आता अर्जुन म्हणतो की राईट सुमन काकू जोपर्यंत आपल्या घरामध्ये आहे ना तोपर्यंत ती सेफ आहे. आता सायली म्हणते तरीही मला सुमन काकूंची काळजी वाटतेच हो, कुठल्या स्त्रीला सहन होणार आहे आपल्या नवऱ्याचं असं वागणं, आणि तिकडे गेल्यावर तर रोज त्यांना त्याचा चेहरा बघायचाच आहे ना. तर अर्जुन म्हणतो हो, पण तू त्यांना खूप धीर दिलास सायली, तू तिला स्ट्रॉंग केलंस. तेव्हा ती किती खूप घाबरलेली होती आणि तेव्हा तू तिला सावरलंस, आणि हे फक्त तूच करू शकतेस सायली, वन अँड ओनली सायली सायली 2.0 असं अर्जुन म्हणतो. आता सायली म्हणते बरं मी निघू, की अर्जुन लगेचच तिचा हात पकडतो आणि म्हणतो की कुठे निघालीस म्हणून, आणि म्हणतो की नवरा इथे उभे असताना बायको बेडरूम सोडून बाहेर चालली असं कसं काय बरं. आणि आता सायली म्हणते अहो असं काय करताय तुम्ही, आणि सांगत असते की सुमन काकू एकटे आहेत ना गेस्ट रूममध्ये, आणि मग त्यांच्याबरोबर कुणीतरी राहायला नको का, त्यांना सोबत करायला नको का. आणि सायली पुढे म्हणते तुम्हाला जर का मी इथून निघून जाऊशी वाटत नसेल तर मी त्यांनाच इथे घेऊन येऊ का. त्यावरचे अर्जुन म्हणतो नको फाईन, सुमन काकूला एकटं वाटायला नको, तू जा मी इथे एकटा मॅनेज करीन, बिचारा नवरा एकटा काय करेल ना. सायली म्हणते जाऊ ना, तर अर्जुन तोंड वाकडं करत असतो आणि जा म्हणतो. सायली आता त्याला गुड नाईट म्हणते, तर अर्जुन म्हणतो नॉट सो गुड असं म्हणून आता एकटाच राहतो बिचारा रूममध्ये. आता आपण पाहतो की पुन्हा सचिन आणि साक्षीचा सीन. तर सचिन म्हणत असतो की सॅम अगं काय झालंय, सचिनच आलेला असतो साक्षीकडे म्हणत असतो मी तुला एवढे फोन केले पण तुझा फोनच बंद आहे, मी तुला म्हणणार होतं की बाहेर आपण भेटूनच कुठेतरी जेवायला जाऊया, पण तू फोनच घेतला नाहीस म्हणून मला घरी यावं लागलं असं आता सचिन सांगत असतो. आता सचिन तिला हात लावतो आणि म्हणतो की सॅम तुला परत लो वाटतंय का गं, आणि म्हणतो की हे बघ आपण डिनरला जाऊया, तुला मस्त फ्रेश वाटेल का, चालेल का. आणि त्याची नजर जाते टेबलवर ठेवलेल्या मोबाईलवरती. आता तो मोबाईल घेतो आणि म्हणतो तुझा फोन इथेच आहे, बॅटरी डेड आहे का. तर साक्षी लगेच त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते आणि म्हणते नाही नको, मला माझा मोबाईल स्विच ऑफ हवा आहे म्हणून पुन्हा तो टेबलवर ठेवते. सचिन म्हणतो स्ट्रेंज, अगं मुलींना 2 मिनटं पण फोन बंद ठेवू शकत नाहीत, लगेच त्यांना फोमो होतो आणि तुला चक्क मोबाईल बंद हवा आहे. साक्षी म्हणते हो मला माझा मोबाईल बंदच हवा आहे. त्यावरती सचिन म्हणतो ओके पण आपण डिनरला जाऊया का, तुला मस्त वाटेल. तर साक्षी म्हणते ऐक ना, आपण इथून कुठेही जायचं नाही, आपण इथूनच काहीतरी ऑर्डर करूया आणि इथंच बसून खाऊयात. तर साक्षी म्हणते सचिन तुझ्या मोबाईलवरून कर ना ऑर्डर. तर लगेच सचिन म्हणतो ओके करतो बाई ऑर्डर. आता साक्षी तिचा मोबाईल हातात घेऊन थांबते, कारण पुन्हा सचिनने फोन बघू नये म्हणून. आणि आपण पाहतोय की पुन्हा एकदा किल्लेदारांच्या घरचा सीन. नागराज म्हणत असतो की सुमन सुभेदारांच्या घरी राहिली हे माझ्यासाठी खूपच डेंजर गोष्ट आहे. आतापर्यंत तिने थोपाड तर बंद ठेवलेलंच होतं, पण भावनेच्या भरात जर का तिने अर्जुन आणि सायली समोर ती काही बरळून गेली ना तर मग माझी तर वाट लागेल असं नागराज म्हणत असतो. आणि म्हणतो की मला तिथलं कळायलाच हवं, प्रिया करून लगेच असतो प्रियाला फोन लावतो नागराज. आपण पाहतो की खूप रात्र झालेली असते, अश्विन झोपलेला असतो पण प्रिया अजून जागीच असते, आणि इकडे नागराज प्रियाला फोन करतो. आता रिंगचा आवाज ऐकून प्रिया इतकी घाबरून पटकन तो फोन आहे ना तर तो सायलेंट मोडवर करते, कारण तिला भीती वाटते की अश्विन उठेल का काय म्हणून. आणि आता प्रिया तो मोबाईल घेते आणि आता रूमच्या बाहेर येते नागराजशी बोलण्यासाठी, की नागराजने आतापर्यंत सुमनला कशी वाईट वागणूक दिली ना, हे सगळे दृश्य महिपत परत नागराज आणि हे सगळे दृश्य तिथं बांधून ठेवले, हे सगळं आठवून ना सुमन एकदम दचकून उठते ना. आता सायली पण शेजारीच असते तिच्या, ती म्हणते की सुमन काकू काय झालं तुम्हाला. आता सायली म्हणत असते की काय झाले म्हणून, पण सुमनला स्वप्न पडल्यामुळे ती घाबरलेली असते. आणि आता आपण पाहतोय पुन्हा प्रियाच असेल. आता प्रिया दरवाजा उघडून बाहेर आलेली असते. नागराज म्हणतो हॅलो प्रिया ऐक. प्रिया म्हणते अहो एवढ्या रात्री का फोन केलाय. नागराज म्हणतो मला ना सुचत नाहीये काय, माझी झोप उडाली आहे, मला एक गोष्ट सांगा, मी तिथून गेल्यानंतर
सुमनने काही बडबड केली का, माझ्याविषयी काही बोलली नाही ना ती. तर प्रिया म्हणते काय परिस्थिती आली हो तुमच्यावर, सतत जिला बिनडोक म्हणून हिनवायचा, आज तिच्यामुळे तुमची झोप उडाली. त्यावर लगेच नागरा म्हणतो ए शुक बाकीची बडबड करू नकोस, मी जे विचारले ना त्याचंच उत्तर दे मला फक्त. तेव्हा प्रिया म्हणते तिने अजून तरी तोंड उघडलेलं नाहीये. आता आपण पुन्हा इकडे सायली आणि प्रियाचा, सायली इकडे पुन्हा आपण सुमन आणि सायलीचा सीन पाहतोय की सुमन म्हणत असते की सायली भयानक दिवस होते ग ते, यांचा राग, तो बाजूला बांधलेला महिपत आणि हे सगळे ना स्वप्नात सुद्धा मला हे सगळं तेच दिसते ग सायली. म्हणून सुमन आता खूप रडायला लागते. सुमन म्हणते सुमन काकू तुम्ही आधी शांत व्हा बरं, प्लीज शांत व्हा. आणि पुढे म्हणते की सगळं काही विसरून जा बरं, आता तुम्ही आपल्या माणसांमध्ये आहात, आपल्या घरामध्ये आहात हो, आणि काळजी करू नका बरं अजिबात. सायली आता धीर देते सुमनला आणि म्हणते शांत झोपा बरं तुम्ही आता. यावरती सुमन म्हणते की सायली मला पाणी दे ग. सायली बघते तर तिच्या रूममध्ये पाणीच नसतं आणि म्हणते अरे देवा मी पाणी ठेवायचंच विसरले, मी पटकन घेऊन येते हां. म्हणून आता सायली सुद्धा बाहेर यायला निघते. आणि आता आपण पाहतोय की प्रिया इकडे नागराजला म्हणत असते कळलं आता झोपू का मी. नागराज म्हणतोय ऐक ऐक ऐक, झोपण्याच्या अगोदर मी काय सांगतोय ते नीट ऐक. तू असं काहीतरी कर की अर्जुन आणि सायली घरातच राहिले पाहिजेत बिझी कायमचे, बाहेर नको जायला, म्हणजे तपास बिपास करायला तिने बाहेर नको पडायला, असं काहीतरी करत राहा. आता प्रिया म्हणते तुमची ना फक्त झोप नाही उडाली, तुमचा मेंदू गंजलाय मेंदू, असं प्रिया नागराजला म्हणते. इकडे आपण पाहतो की सायली पाणी आणण्यासाठी पोर्चमधून येतच असते आणि इकडे प्रिया म्हणत असते की अर्जुन आणि सायली काही किंडरगार्टनची पोरं आहेत का की काहीतरी खेळणं दिलं तर ती गुंतून पडतील म्हणून. नागराज म्हणते हे प्रिया मी जे सांगतोय ना तेच तू कर हां, जास्त बोलू नकोस नाही तर तुझी अवस्था मैपत आणि सुमनसारखी करीन मी. आता प्रिया घाबरते ना नागराजने धमकी दिल्यानंतर. आणि आता प्रिया आणि पुढे नागराज म्हणतो की त्यावेळेस अर्जुन किंवा सायली कुणीही दोघांपैकी एकही वाचवायला येणार नाही तुला, लक्षात ठेव तो. आता इतक्यातच सायली दरवाजा उघडते तर त्या दरवाजाच्या धक्क्यानं प्रियाचा मोबाईल खाली पडतो आणि त्याच्यावरती नागराज काका असं लिहिलेलं असतं. आणि आता हे प्रिया आणि सायली दोघी एकत्र बघतात ना तिचा पडलेला फोन घेऊन. आता सायली नागराजचा फोन कानाला लावते आणि नागराज म्हणत असतो आणि आता मला आणखीन प्रॉब्लेम झालेला नको आहे कळलं का, आणि हॅलो हॅलो म्हणतो. तोपर्यंत सायलीने कानाला फोन लावलेला असतो. नागराज आणि सायली म्हणते मी नागराज काका, मी सायली बोलते. नागराज घाबरतो ना. नागराज म्हणतो की सायली मी ॲक्च्युली तन्वीशी बोलत होतो, तू कसं काय फोन घेतलास. त्यावर सायली म्हणते नाही मी इथून चालले होते पण का कोण जाणे प्रिया मला बघून घाबरली आणि तिच्या हातातून फोन खाली पडला, असं सायली सांगते. आणि पुढे म्हणते की पण तुम्ही एवढ्या रात्री का फोन केलात प्रियाला. तर नागराज म्हणतो अगं मी हेच सगळं सुमनची तब्येत कशी आहे, तिला बरं वाटते ना, हे सगळं विचारायला. आणि पुढे म्हणतो की मला अस्वस्थ वाटत होतं, मला झोप येत नव्हती म्हणून मी फोन केला. तर सायली म्हणते ते प्रॉब्लेमचं काय म्हणत होतात आणि तुम्ही. आता नागराज म्हणतो की तेच ग की आता सुमन परत आली ना की मी तिला अजिबात नजरेआड होऊ देणार नाही आहे, मी तिला अजिबात त्रास होऊ देणार नाही, मी हेच म्हणत होतो. आणि पुढे म्हणतो की आता आणखीन प्रॉब्लेम झालेला मला चालणारच नाही म्हटलं, मी तेच सांगत होतो तन्वीला. आता यावरती तन्वी लगेच म्हणते झालं की नाही बोलून दे इकडे फोन. सायली म्हणते थांब जरा मी बोलते ना. आता सायली पुढे म्हणते की नागराज काका हे बोलायला तुम्ही मला किंवा यांना का नाही फोन केला. आता नागराज वैतागतो ना. नागराज म्हणतो काय अगं कसं आहे ना सायली की एकतर माझ्या वागण्यामुळे तुम्ही खूप डिस्टर्ब झालेला आहात बरोबर आहे ना, आणि तुम्ही कसं आहे ना की तुम्ही रागावलात ना माझ्यावरती, मग मी कसं काय तुम्हाला फोन करणार ना. आणि तन्वीच आहे एक अशी जी मला समजू शकते आणि तिचा माझ्यावर विश्वास आहे, माझं तर मी बोलणं ऐकू शकते आणि तिला खात्री आहे की, आणि तिला विश्वाससुद्धा आहे की मी परत सुमनला कधीच त्रास देणार नाही म्हणून. आणि मग म्हणून मी तिला फोन केला. शेवटी काही झालं तरी सखी पुतणी ना गती माझी, असं आता नागराज सांगत असतो. आता प्रिया हेच खाऊन घेते ना सायलीकडून फोन आणि म्हणते बाद झाला हा तागावपणा, मी माझ्या काकाशी फोनवर बोलू सुद्धा शकत नाही का. म्हणून फोन घेते कानाला लावते आणि म्हणते हॅलो काका मी आता तुम्हाला उद्या फोन लावते तुम्हाला झोपा आता, आणि म्हणून लगेचच फोन ठेवून टाकते. आणि आपण बघतोय की प्रिया आता तिथून निघून जाते. आता आपण सुभेदारांच्या घरातला सकाळचा सीन पाहतोय. सगळेजण ब्रेकफास्टसाठी आलेले असतात. प्रतापराव विचारत असतात की अस्मिता तुझी तब्येत कशी आहे आता. अस्मिता म्हणते ठीक आहे, आता सध्या घरामध्ये असं वातावरण आहे की थोडासा स्ट्रेस तर होणारच ना. प्रतापराव म्हणतात अगं हो, पण आता असा विचार कर ना की सुमन सापडली आहे ना आता, त्यामुळे सगळी संकट आता संपली, त्याचं समजूयात ना आपण. त्यावरती अस्मिता आणि अर्जुन स्माईल करत असतात. इतक्यातच पूर्णाजी तिथे येतात आणि म्हणतात की सायली जरा दूध दे ग, पित्त झाल्यासारखं वाटतंय मला.
त्यावर सायली म्हणते का हो पूर्णाजी झोप झाली नाही का गं तुझी तुमची पूर्णाजी म्हणतात हो गो सुमनच्या काळजीने आणि विचाराने ना रात्रभर डोळ्याला डोळा नाही आहे गं, बिचारी कुठल्या परिस्थितीमध्ये अडकली ना असं आता पूर्णाजी म्हणत असतात. महिपतने तिचा काय छळ केला असेल काय नाही असं हे सगळं पूर्णाजी म्हणत असतात. आता सायली त्यांना ग्लास भरून दूध देते. आता प्रतापराव म्हणतात पण मला एक गोष्ट कळत नाही आहे त्या महिपतचं सुमनशी नक्की काय वाकडा असेल बरं. आता पूर्णाजी म्हणतात तेच तर मला हेच कळत नाही की सुमनला किडनॅप करून काय मिळालं असेल त्याला असं पूर्णाजी म्हणत असतात. अर्जुन सायलीला हे सगळं माहिती आहे पण ते दोघं फक्त एकमेकाकडे बघतात आणि गप्पा बसतात. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच संपतोय. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो प्रत्येक व्हिडिओला लाईक मात्र करत जावा आणि चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. पाहूया उद्याच्या भागामध्ये काय होतं ते. आता रविराज प्रतिमात्यानं अर्जुन म्हणत असतो की आत्तापर्यंत सुमन काकू कुठल्या दिव्यातून गेली असेल ना याची आपल्याला कल्पना तर सुद्धा नाही आहे आणि यामुळे त्यांचा मेंटल बॅलन्ससुद्धा हलण्याची शक्यता आहे असं अर्जुनने आता सांगितलेलं असतं रविराज आणि प्रतिमात्यानं. आणि आपण इकडे बघतोय की कल्पनाताई घरातली भांडी उघडून बघतात आणि म्हणतात की अरे सायली तर म्हणाली होती की मी स्वयंपाक करून जाणार आहे म्हणून, पण इथे तर काहीच नाही कारण हे सगळं जेवण जे आहे तर प्रियाने एका बॅगमध्ये पॅक करून बाहेर नेऊन अक्षरशः फेकून दिलेलं असतं. आणि घरी आल्यानंतरच म्हणते की सायली कदाचित तू स्वयंपाक करायला विसरून गेली असेल. सायली म्हणते मी सगळा स्वयंपाक करून गेले होते. मग प्रिया म्हणते मग कुठे तुझा स्वयंपाक. तर सायली म्हणते काय माहिती भूत आलं होतं की कुठली चेटकीनं तिने स्वयंपाक सगळा नेला ते. आणि इतकंच दाखवलेलं आहे उद्याच्या भागात. तर भेटूया उद्याच्या भागामध्ये ठरलं तर मग नवीन एपिसोड घेऊन. तोपर्यंत माझी आवडती सिरियल या माझ्या पहिल्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.